आई साहेबांना पाणी आणायला काहीच न भेटल्यामुळे त्यांनी आणलं डायरेक्ट पिशवीमध्ये पाणी. तर मंडळी नेमकं शेतामध्ये आज ब्लॉगर गौऱ्यासोबत झालं काय काय चला बघूया. तर सकाळी सकाळीच पहिली तर या सिद्धार्थ भाऊची भेट झाली भाऊ. कारण आज मारायचं होतं मला ऊसामध्ये औषध आणि त्यासाठीच पहिलं औषध वगैरे घेऊन पोटभर जेवण करून घेतलं. आता त्यात तणनाशक फवारायचं म्हणल्यावर लिंब तर लागतातच भाऊ. मग काय लिंब औषध वगैरे घेतलं, निघालो डायरेक्ट पंप घेऊन शेतात. आता शेतामध्ये आल्यानंतर रोजच्या प्रमाणे पहिलं दत्त महाराजांचं दर्शन करून घेतलं आणि मग केली डायरेक्ट गल्लासानं पाणी मोजायला सुरुवात. कारण आपल्याला हे सगळं औषध एकत्र मिक्स करून मग फवारायचं होतं. मग काय पहिलं तर टॉर्च मधल्या 2 बाटल्या वतून घेतल्या भाऊ आणि त्यामध्ये ही बारकी बाटली लय महत्वाची राहते भाऊ, कारण ती जर टाकली नाही तर गवतच जळत नाही. आता ते तर टाकून झालं पण तेवढ्यानं काय मन भरणा म्हणून एक टाटा मेट्रीची अख्खी पुडी वतून दिली आणि मग मस्त पैकी बदाम शेक सारखं होईपर्यंत मिक्स करून घेतलं. आता माझ्याकडे फवारणी करण्याचं काम होतं आणि आई साहेबांकडे मला पाणी आणून द्यायचं. पण पाणी आणण्यासाठी एकच बादली असल्यामुळं आणि आई साहेबांना पाणी आणायला दुसरं काहीच न भेटल्यामुळं आणलं डायरेक्ट पिशवीत पाणी.